नमस्कार, मी विशाल परदेशी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची बारामती ॲग्रोच्या संबंधित संपत्ती जप्त करण्यात आली आहे। हो, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली असून रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाला हा मोठा धक्का मानल्याचं बोललं जातंय। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली असून रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय। ईडीने रोहित पवारांशी संबंधित बारामती ॲग्रोची औरंगाबादमधील कन्नड साखर कारखान्याची 161 एकरची संपत्ती जप्त केली। त्यामध्ये जमीन, शुगर प्लांट, साखर कारखान्याची इमारत आणि इतर गोष्टींचा समावेश आहे। बारामती ॲग्रो ही रोहित पवार यांच्या मालकीची कंपनी आहे। बरं, नेमकं हे प्रकरण काय आहे त्यावर एक नजर टाकूयात। मित्रांनो, राजकीय नेत्यांनी कथितपणे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला फसवल्याचं प्रकरण मागील 10 वर्षांहून अधिक काळापासून म्हणजेच 2012 पासून चांगलंच गाजतंय। या प्रकरणी 2020 मध्ये मुंबई पोलिसांनी सर्व संबंधितांना क्लीन चिट दिली। मात्र या निर्णयाला ईडीने न्यायालयात याचिका दाखल करत विरोध केला। कन्नड सहकारी साखर कारखाना हा आजारी कारखाना असून या कारखान्याची खरेदी करण्यासाठी दुसऱ्या एका कंपनीला बारामती ॲग्रोने कॅश क्रेडिट अकाउंटमधून 5 कोटींची रक्कम देऊन बोली लावण्यास सांगितल्याचा दावा ईडीने केलाय। मात्र जी रक्कम वापरून ही बोली लावण्यात आल्याचं सांगण्यात आलं, ती रक्कम वास्तविकपणे बारामती ॲग्रोला खेळतं भांडवल म्हणून कर्ज रूपाने मंजूर करण्यात आली होती। या खरेदी प्रकरणात बारामती ॲग्रो कंपनीने कर्जापोटी मिळालेली रक्कम दुसऱ्याच कारणासाठी वापरल्याचा ईडीचा दावा आहे। आता यात रोहित पवार यांचं कनेक्शन काय? तर ईडीच्या या संपूर्ण दाव्याचा इशारा बारामती ॲग्रोचे कार्यकारी व्यवस्थापक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडे आहे। वरिष्ठ व्यवस्थापनाच्या परवानगीशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावरील गैरप्रकार होणं शक्य नाही असा ईडीचा दावा आहे। त्यामुळे या प्रकरणात पुढे आणखी काय घडतं हे बघावं लागेल। तुर्तास इतकंच। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा।